नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौकोनी गळाला पायपिंग लावणार आहोत खूप परफेक्ट आणि खूप सोप्या पद्धतीनं. तर बघू शकता हे चौकोनी गळा मी तयार करून घेतलेला आहे, म्हणजे मार्किंग करून घेतलेला आहे. तर अस्तरचा ब्लाऊज आहे, तर अस्तरवरती मी मार्किंग करून घेतलेला आहे. गळा रुंदी 2.5 इंच ठेवलेली आहे. तर बघू शकता आता आपण पूर्ण व्यवस्थित पद्धतीनं चौकोनी गळा कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर अस्तरवरती तो पूर्ण कट केलेला जो भाग आहे ना, तो आपण वरच्या मेन कापडावरती ठेवणार आहोत आणि सगळीकडून पूर्ण टीप अशी मारून घेणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अस्तर ठेवून मेन कापडावरती आपल्याला सगळीकडून टीप म्हणजे व्यवस्थित पिन्स लावून घ्यायचे आहेत. आणि 5 इंच अंतर ठेवून आपण पूर्ण व्यवस्थित एकसारखी टीप मारून घेणार आहोत चौकोनी गळ्याला पूर्ण व्यवस्थित. तर मैत्रिणींनो, काय होतं, बऱ्याच वेळा कॉर्नरला आलं की नाही चौकोनी गळ्याच्या, की तिथं बऱ्याच वेळा खूप जणांची चूक होते. तर काय करायचं आहे आपल्याला, जिथं कॉर्नर येतो ना तिथं आपली मशीनची जी सोई असते ना ती खालच्या साईडला ढकलायची आहे आणि नुसतं कापड सरकवून व्यवस्थित कॉर्नर तयार करून घ्यायचं आहे. जर समजा तिथलं कॉर्नर जर करताना जरा चूक झाली तर तो कॉर्नर लवकर उसवू शकतो आणि लवकर फाटू शकतो. त्यासाठी ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, त्या काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण अशी 5 इंच टीप मी पूर्ण गळ्याला मारून घेतलेली आहे एकसारखी. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. नेहमी काय करायचं आहे आपल्याला, जे मेनवरचं कापड असतं ना ते एक्स्ट्रा पाव इंच सर्व बाजूनी जास्त सोडायचं आहे. की नेहमी करेक्ट असं कापड घेत जाऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं की आपण अस्तर जोडताना जर कमी कापड घेतलं तर बऱ्याच वेळा ते ॲडजस्ट होईल, नाही होईल किंवा कमी पडू शकतं. त्यामुळे मेन कापड असतं ना ते नेहमी आपल्याला थोडं का होईना सर्व बाजूनी पाव इंच जास्त घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण असा चौकोनी गळा कट करून घ्यायचा आहे. आणि जे एक्स्ट्राचं कापड सर्व साईडला होतं ना ते आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्याही क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे जे कापड आपलं शिल्लक असतं ना त्याच्यावरती तुम्ही 1 किंवा 1.25 इंचाची, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही 1.25 इंचाची रुंदीला पट्टी काढून घ्या. आणि जर तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली असेल तर 1 इंचाची जरी तुम्ही पट्टी घेतली तरी खूप छान आणि सुंदर आपला गोट तयार होतो. तर अशा क्रॉस पट्ट्या मी कट करून घेत आहे. जर कापड जास्त असेल तर अखंड पट्ट्या निघतात आणि कापड थोडं कमी असेल तर आपल्याला एक 2-4 पट्ट्यांचा जोड हा आपल्याला द्यावाच लागतो. तर आता हे जे जास्त कॉर्नर आलेले आहेत ना ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे व्यवस्थित करून घेऊन मग नंतर आपल्याला क्रॉसमध्ये हे जोडून घ्यायचं आहे एकसारखं. पाव इंच एका साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. ते सुद्धा अंतर एकसारखं ठेवा, म्हणजे पट्टी आतून सुद्धा फिनिशिंगला खूप सुंदर दिसते. त्यासाठी एकसारखं ठेवणं गरजेचं आहे. तर व्यवस्थित जे कापड एक्स्ट्राचं असतं ना ते व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आणि पट्टी एकसारखी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाव इंच अंतर घेऊन एकसारखा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे.
आणि ज्यावेळेस कॉर्नर येतो ना त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित म्हणजे एक चून घ्यायची आहे, तीही क्रॉसमध्ये व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून तो गळा व्यवस्थित येणं गरजेचं आहे. त्यासाठी बारीक अशी चून आणि जसा आकार आहे तसा आकार त्या पट्टीला देऊन ती व्यवस्थित वळवून घ्यायचं आहे. कारण चौकोनी गळ्यामध्ये कॉर्नर व्यवस्थित येणं गरजेचं आहे, तरच आपला प्रॉपर चौकोनी गळा दिसतो, नाहीतर गळ्याचा शेप थोडासा वेगळा दिसतो. आणि त्याच्यानंतर काय काय करायचं आहे आपल्याला, जे कॉर्नर असतात ना ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत एकसारखे, आणि व्यवस्थित राऊंड येईल असा आपला पायपिंग तयार करायची आहे. चपटी पायपिंग अजिबात करू नका, छान दिसत नाही. थोडीशी प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला ही पण गोष्ट जमणार आहे. तर गोल राऊंड अशी पायपिंग व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे. कॉर्नरच्या इथे सुद्धा शिस्तीत आपल्याला थोडीशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता किती सुंदर आणि किती छान पद्धतीनं आपला हा पायपिंग आलेली आहे. व्यवस्थित एकसारखी आलेली आहे, कुठेही कमी जास्तपणा आलेला नाही आहे. कारण गळे तयार करताना पायपिंग असू दे किंवा फिनिशिंग पट्टी असू दे, ते सुपेरियर आणि व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.